म्युच्युअल फंड मधून पैसे काढून मला पीएफ मध्ये पैसे टाकायचे असं मला एका क्लायंटचा फोन आला. तुम्ही सुद्धा हा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मार्केट काय झालंय की सध्या वॉरमुळे 2 वर्ष खाली आहे. त्यामुळे काय झालंय की म्युच्युअल फंड मध्ये लोकांचे पैसे बनत नाहीत. म्हणून प्रत्येकाच्या मनात हाच विचार येतो की आपण पैसे काढून पीएफ मध्ये टाकूया. तर आपण पीएफ आणि एसआयपी ह्या दोघांमधला फरक समजून घेऊ. पीएफ म्हणजे पब्लिक प्रायव्हेट फंड. ही टोटली गव्हर्नमेंटची स्कीम आहे. ह्यामध्ये साधारण तुम्हाला परतावा मिळतो तो 7.01. एक एक्झाम्पलने आपण समजूया की समजा तुम्ही 5,000 रुपये दर महिन्याला पीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर पुढच्या 15 वर्षांमध्ये 7.01 ने पीएफ मध्ये तुम्हाला रिटर्न जे मिळतात ते 16 लाख रुपये. ते जर समजा तुम्ही 5,000 ची एसआयपी केली पुढच्या 15 वर्षासाठी आणि कमीत कमी तुम्हाला 12% जरी परतावा मिळाला तरी तुमची अमाऊंट बनते ती साधारण 23 लाख रुपये. दोघांमधला फरक हाच आहे की पीएफ मध्ये तुम्हाला मिळणारी अमाऊंट ही गॅरंटेड असते, पण म्युच्युअल फंड मधली ही अमाऊंट आहे मार्केटवरती डिपेंड असते. सेकंड गोष्ट की पीएफ मध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. म्युच्युअल फंड मध्ये पण तुम्ही टॅक्सवर फंड जर घेतले तर तुम्हाला तिथे सुद्धा टॅक्स बेनिफिट मिळतो. त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला पीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. आणि तुम्हाला सुद्धा असं काही कन्फ्युजन असेल तर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.